सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा JNS बेसिक झूलॉजी या चॅनल मी हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण प्रॉनच्या डायजेस्ट सिस्टीमच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत। प्रॉन आणि त्याची डायजेस्ट सिस्टीम कशा प्रकारे असते याचा अभ्यास आज आपल्याला या व्हिडिओद्वारे करायचा आहे। तर यामध्ये प्रॉन डायजेस्ट सिस्टीमचा विचार करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे भाग असतात। एक असतो एलिमेंटरी कॅनलचा पार्ट असतो, पहिला पार्ट असतो एलिमेंटरी कॅनलचा, आणि सेकंड पार्ट असतो त्यामध्ये तो डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजेच त्यामध्ये असलेलं जे काय हिपॅटोपॅनक्रियाज आहेत, हिपॅटोपॅनक्रियाज डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणून काम करतात, त्याचा यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो। म्हणजे एकूण जी डायजेस्ट सिस्टीम आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम एकूण दोन भागामध्ये विभागलेली आपल्याला दिसते। एक आहे एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा आहे त्यामध्ये असले डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजेच हिपॅटोपॅनक्रियाज। त्यापूर्वी आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की प्रॉन जे आहे ते प्रॉन खाण्यासाठी काय काय यूज करतो किंवा काय काय खातो तो प्रॉन। त्यामध्ये प्रॉन मेनली फीड्स ऑन आल्गी, तेव्हा आल्गी खातो। त्यानंतर मॉस आहेत किंवा अदर ॲक्वेटिक वीड्स जे आहेत, छोटे छोटे वीड्स जे आहेत, पान वनस्पती आहेत, त्यांना किंवा आल्गी आणि मॉसला हा खातो। आणि जनरली हा प्रॉन जो आहे जनरली त्याचं फिडिंग जे असतं ते स्मॉल ॲक्वेटिक ॲनिमल्स पण त्यासोबत तो खातो, जसं की इन्सेक्ट्स आहेत, स्नेल्स आहेत, टॅडपोल्स, फिश, त्यानंतर काही डेब्रिज असतील बॉटमला, म्हणजे कुजलेले पदार्थ असतील किंवा कुजलेले मटेरियल असेल ते खाण्याचा तो प्रयत्न करतो। तो जनरली नाईटच्या वेळेस फीड्स ॲट नाईट, रात्री तो काय करतो, फिडिंग करतो। चिलेट लेग जे असतात त्या चिलेट लेगच्या सहाय्यानं तो किंवा थर्ड मॅक्झिलिपेडच्या सहाय्यानं, चिलेट लेग्स असतील, थर्ड मॅक्झिलिपेड्स असतील, मॅक्झिलिपेडच्या सहाय्यानं तो काय करतो, फूड जे आहे ते कॅप्चर करतो, गोळा करतो, पकडतो आणि त्यानंतर ते माउथकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर कोक्सा ऑफ सेकंड मॅक्झिलिपेड्स, म्हणजे सेकंड मॅक्झिलिपेड्स हे जे काय अपेंडेज आहे त्याच्या सहाय्यानं, त्या कोक्साच्या सहाय्यानं तो फूडला होल्ड करतो। आणि मॅन्डिबल्समध्ये असणारे जे काही इन्सिजर्स आहेत, इन्सिजर प्रोसेसेस आहेत मॅन्डिबल्समध्ये, लोअर जॉच्या पार्टमध्ये असलेले जे काही इन्सिजर प्रोसेस आहेत मॅन्डिबलचे, त्याच्या सहाय्याने तो काय करतो, फूड कट करतो, लहान लहान तुकडे करतो। आणि त्यानंतर ते फूड जे आहे मॅक्झिलिपेडच्या सहाय्यानं, त्यानंतर मॅक्झ्युलिली आणि मॅक्झिलिपेड्स, मॅक्झ्युलिली आणि मॅक्झिलच्या सहाय्याने तो काय करतो, सॉलो करतो किंवा गिळून टाकतो। त्यानंतर बक्कल कॅव्हिटीमध्ये गेल्यानंतर हे अन्न बक्कल कॅव्हिटीमध्ये गेल्यानंतर मोलार प्रोसेस जे असतात बक्कल कॅव्हिटीमध्ये, त्या मोलार प्रोसेसमध्ये त्या सहाय्यानं त्या फूडचं मॅस्टिकेशन होतं आणि ते फूड त्यानंतर इसॉफॅगसमध्ये जातं। इसॉफॅगसमध्ये गेल्यानंतर पेरिस्टॅल्टिक मुवमेंटच्याद्वारे ते फूड हळूहळू कार्डियक स्टमकपर्यंत जातं आणि कार्डियक स्टमकमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं, डायजेशन स्टार्टिंग होतं। त्यामध्ये एलिमेंटरी कॅनल हा जो भाग आहे त्या एलिमेंटरी कॅनलचे परत तीन भाग केलेले आहेत। एक आहे फोरगट, ज्यामध्ये माउथ, बक्कल कॅव्हिटी, इसॉफॅगस आणि स्टमक हे पार्ट येतात। दुसरा भाग आहे तो मिडगट, ज्यामध्ये इंटेस्टाईनचा भाग येतो। आणि हाइंडगट हा तिसरा पार्ट आहे, ज्यामध्ये रेक्टम हा भाग प्रामुख्याने, किंवा हाइंडगटलाच रेक्टम असे म्हणलं जातं कधी कधी। त्यामध्ये एकूण तीन भाग आहेत एलिमेंटरी कॅनलचे, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट। अशा प्रकारे गटचे किंवा एलिमेंटरी कॅनलचे तीन पार्ट केलेले आहेत। त्यानंतर प्रत्यक्षात जी डायजेस्ट सिस्टीम आहे ती डायजेस्ट सिस्टीम पाहत असताना आपल्यामध्ये यामध्ये काय काय दिसतं ते आपण बघूयात। यामध्ये डायजेस्ट सिस्टीमला पहिला पार्ट आहे तो म्हणजे यामध्ये आहे माउथ। आणि माउथ कसं आहे, त्यामध्ये माउथ जर पाहिलं, हा भाग आहे माउथचा, म्हणजे फर्स्ट ओपनिंग ऑफ द एलिमेंटरी कॅनल, फर्स्ट ओपनिंग ऑफ द डायजेस्ट सिस्टीमचा हा ओपनिंगचा पार्ट आहे। हे माउथ कसं आहे, इट इज अ लार्ज स्लीट लाईक ॲपर्चर लाईंग मिड व्हेंट्रली बिलो द एंट्री एंड ऑफ हेड। म्हणजे आपल्याला हे माउथ कसं एक लार्ज आहे, स्लीट लाईक ॲपर्चर आहे, मिड व्हेंट्रल साईडला, व्हेंट्रल साईडच्या मध्यभागामध्ये आहे, त्यानंतर अँटेरियर साईडच्या, हेडच्या अँटेरियर साईडला आपल्याला दिसतं। आणि यामध्ये इट इज बाउंडेड बाय टू लिप्स, यामध्ये दोन भाग आपल्याला दिसतात, ज्याला आपण लिप म्हणू शकतो किंवा आपण त्याला फोल्ड म्हणू शकतो। इट इज बाउंडेड इन फ्रंट बाय द फ्लेसी लॅब्रम, हा अँटेरियर पार्ट आहे। लॅब्रम हा जो काय भाग आहे तो अँटेरियर साईडची फोल्ड आहे। त्यानंतर
लॅटरल साईडला आपल्याला काय दिसतात, लॅटरल साईडला आपल्याला इन्सिजर प्रोसेस दिसतात आणि त्यानंतर व्हेंट्रल साईडला किंवा बिहाइंड यामध्ये आपल्याला बायलोब्ड लॅब्रियम दिसतं. म्हणजे माउथची जी बाउंडिंग आहे त्यामध्ये अँटेरियर साईडला लॅब्रम नावाची फोल्ड दिसते. त्यानंतर लॅटरल साईडला आपल्याला इन्सिजर प्रोसेस दिसतात, इन्सिजर प्रोसेसचं स्ट्रक्चर दिसतं आणि पोस्टर साईडला आपल्याला काय दिसतं, लॅब्रियम. अशा प्रकारे ह्या सगळ्यामध्ये हे माउथ सिच्युएटेड आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या फोल्डनी हे माउथ काय झालं प्रोटेक्टेड झालेलं आहे. देन दिस माउथ लीड्स इन टू बक्कल कॅव्हिटी. नंतर माउथ नंतर येणारा पार्ट आहे तो म्हणजे बक्कल कॅव्हिटीचा आणि माउथ बक्कल कॅव्हिटीमध्ये लीड झालेलं असतं आणि बक्कल कॅव्हिटी जी आहे ती अँटेरियो पोस्टेरियरली कंप्रेस्ड आहे. अँटेरियो पोस्टेरियरली कंप्रेस्ड अशा प्रकारची बक्कल कॅव्हिटीचा पार्ट त्यानंतर आपल्याला यामध्ये दिसतो. देन याची ज्या इंटरनल लायनिंग आहेत त्या इरेग्युलर फोल्डेड असतात. बक्कल कॅव्हिटीच्या इंटरनल लाईन आतील जी लायनिंग असतात ती इरेग्युलर फोल्डेड असतात आणि त्यामध्ये मोलार प्रोसेस ऑफ मॅन्डिबल्स, यामध्ये मोलार प्रोसेस असतात, मॅन्डिबलच्या मोलार प्रोसेस असतात आणि ज्याच्या सहाय्यानं बक्कल कॅव्हिटीमध्ये फूड जे आहे ते क्रश होतं. फूड जे आहे ते थोड्या त्याचे लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर करण्याचं काम या मोलार प्रोसेसद्वारे केलं जातं. त्यानंतर दिस बक्कल कॅव्हिटी लीड्स इन टू इसॉफॅगस. बक्कल कॅव्हिटीनंतर येणारा पार्ट जो आहे त्याला इसॉफॅगस म्हणतात. इसॉफॅगस कसं आहे, इसॉफॅगस हे थिक मस्क्युलर वॉलपासून बनलेलं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. थिक मस्क्युलर वॉल असतात इंटरनली, त्याचे जे काय भिंती असतात ते कशा असतात, थिक असतात आणि मस्क्युलर वॉलपासून मस्क्युलर असतात. त्यानंतर यामध्ये 4 प्रकारच्या लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स असतात. जनरली आपण बघितलं स्ट्रक्चर याचं इसॉफॅगसचं, त्यामध्ये 4 प्रकारच्या फोल्ड आपल्याला दिसतात. त्या फोल्ड जे आहे ते वेगळ्या कॉर्नरला असल्यामुळं लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स असतात. त्यामध्ये एक अँटेरियर साईडला असेल, दुसरी पोस्टेरियर साईडला असेल आणि 2 लॅटरल साईडला यामध्ये आपल्याला फोल्ड दिसतात. म्हणजे साधारण अशा प्रकारच्या फोल्ड इंटरनल साईडला आपल्याला दिसत आहेत. एक अँटेरियर साईडला फोल्ड असेल, ही अँटेरियर साईडची असेल, ही पोस्टेरियर साईडची फोल्ड असेल आणि लॅटरल साईडला फोल्ड आपल्याला या इसॉफॅगसमध्ये दिसतं. जर इसॉफॅगस आपण TS बघितलं तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला दिसून येतं. इसॉफॅगस हा तिसरा पार्ट होता एलिमेंटरी कॅनलचा. पहिला आहे माउथ, त्यानंतर बक्कल कॅव्हिटी, त्यानंतर येणारा पार्ट आहे तो म्हणजे इसॉफॅगसचा आणि त्याचसोबत नेक्स्ट यामध्ये पाहिलं आपण तर इसॉफॅगस लीड्स इन टू स्टमक. एक स्टमकमध्ये एकूण 2 भाग आहेत आणि स्टमकचा जो काय पूर्ण एरिया आहे तो साधारण सेफॅलोथोरॅसिक कॅव्हिटीमध्ये पूर्ण हे स्टमक आपल्याला दिसतं. हा पूर्ण भाग आहे तो स्टमकचा आहे. म्हणजे सेफॅलोथोरॅसिक कॅव्हिटी कव्हर करण्याचं काम स्टमक करतं. स्टमकमध्ये साधारण स्टमक जे आहे हे हिपॅटोपॅनक्रियाजमध्ये हिडन झाल्यासारखं आपल्याला दिसेल. हिपॅटोपॅनक्रियाजचं जी काय डायजेस्टिव्ह ग्लँड आहे ती माहिती नंतर घेऊ आपण. तर स्टमक जे आहे ते स्टमकमध्ये परत 2 भाग होतात, कार्डियाक स्टमक आणि पायलोरिक स्टमक असे 2 मुख्य पार्ट आहेत स्टमकचे. म्हणजे स्टमक जे आहे 2 भागामध्ये विभागले. पहिला भाग जो आहे जो लार्ज आपल्याला स्ट्रक्चर दिसते, लार्ज एरिया दिसतोय त्याला आपण कार्डियाक स्टमक म्हणूयात. म्हणजे हा जो पार्ट आहे पूर्ण हा कार्डियाक स्टमकचा पार्ट आहे आणि त्यानंतर राहिलेला जो भाग आहे छोटासा ज्याला आपण काय म्हणू शकतो, पायलोरिक स्टमक आहे. म्हणजे कार्डियाक आणि पायलोरिक हे 2 भाग आहेत स्टमकचे, कार्डियाक स्टमक आणि पायलोरिक स्टमक असं आपण त्याला म्हणू शकतो. मग कार्डियाक स्टमकचा विचार करत असताना ज्यावेळेस आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहतो कार्डियाक स्टमकचं, तर इनर साईडला आपल्याला यामध्ये काही क्युटिक्युलर लायनिंग दिसतात किंवा ज्याला आपण इंटिमा म्हणतो. इनर साईडला आपल्याला क्युटिक्युलर लायनिंग किंवा इंटिमा दिसतात आणि यामध्ये काही लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स पण यामध्ये स्टमकमध्ये असतात. कार्डियाक स्टमकमध्ये काही लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स असतात आणि त्याचसोबत त्यामध्ये मायन्यूट ब्लिस्टर्ससुद्धा असतात. काही फोल्ड्स असतात, काही ब्लिस्टर्स असतात आणि याच्या सहाय्यानं काय होतं, ब्लिस्टरच्या सहाय्यानं आणि फोल्डच्या सहाय्यानं यामध्ये जे फिल्टरिंग वगैरे यामध्ये केलं जातं. म्हणजे वॉल ऑफ स्टमक जे आहेत त्यामध्ये सर्क्युलर प्लेट्स पण आहेत. आपल्याला स्टमकच्या वॉलमध्ये काही सर्क्युलर प्लेट्स दिसतात ज्या आपल्याला या स्टमकवर एम्बेडेड झालेल्या, लटकलेल्या किंवा चिकटलेल्या दिसतात. यामध्ये अँटेरियर वॉलला आपल्याला एक प्लेट दिसते, त्या प्लेटला काय म्हणतात, त्या प्लेटला सर्क्युलर प्लेट म्हणतात. म्हणजे कार्डियाक स्टमकच्या अँटेरियर साईडला एक प्लेट आपल्याला दिसते, ही प्लेट, त्या प्लेटला आपण म्हणतो सर्क्युलर प्लेट. आणि त्याच्या नंतर येणारी जी प्लेट आहे आपल्याला कार्डियाक स्टमक आणखीन एक प्लेट दिसते, त्या प्लेटला लॅन्सोलेट प्लेट म्हणतात. पहिले आहे सर्क्युलर प्लेट, दुसरी आहे
लॅन्सोलेट प्लेट ही जी आहे लॅन्सोलेट प्लेट आहे, सर्क्युलर प्लेटमध्ये येणारी जी प्लेट आहे त्याला लॅन्सोलेट प्लेट म्हणतात. आणि त्यानंतर एक लार्ज ट्रायंग्युलर, म्हणजे हे जे लार्ज ट्रायंग्युलर प्लेट आहे, आणखी एक प्लेट आपल्या यामध्ये दिसते त्याला हॅस्टेड प्लेट म्हणतात. ही लार्ज अशा प्रकारची ट्रायंग्युलर प्लेट यामध्ये आणखीन एक आहे त्याला हॅस्टेड प्लेट म्हणतात. म्हणजे सर्क्युलर प्लेट, लॅन्सोलेट प्लेट आणि हॅस्टेड प्लेट अशा प्रकारच्या प्लेट आपल्याला कार्डियाक स्टमकवर दिसतात. तर ही हॅस्टेड प्लेट जी आहे ती थिक असते आणि त्यामध्ये डिलिकेट सीटी, लहान लहान डिलिकेट अशा नाजूक अशा सीटी त्यामध्ये असतात. त्यानंतर हे कार्डियाक स्टमक जे आहे ते पायलोरिक स्टमकमध्ये ज्या ठिकाणी ओपन होतं त्या ओपनिंगला म्हणतात कार्डिओ पायलोरिक ॲपर्चर. आणि आणखीन सांगायचं म्हणलं तर हॅस्टेड प्लेटच्या संदर्भात सांगायची आणखीन माहिती आहे. हॅस्टेड प्लेटमध्ये काय होतं, यामध्ये सपोर्टिंग रॉड असतात. हॅस्टेड प्लेटमध्ये आपल्याला सपोर्टिंग रॉड दिसतात आणि सपोर्टिंग रॉड जे आहेत ते त्या हॅस्टेड प्लेटला सपोर्ट करण्याचं काम करतात. आणि त्याला लॅटरल ग्रूव्ह जे आहे सपोर्टिंग रॉडची त्यामध्ये रिजिड प्लेट असतात, त्यामध्ये परत रिजिड प्लेट असतात. आणि इनर बॉर्डरला काही फ्रिंग्ड दिसतात, त्यामध्ये डिलिकेट ब्लिस्टरसारखे स्ट्रक्चर यामध्ये दिसतात. इनर बॉर्डरला आपल्याला अशा प्रकारचे फ्रिंग्ड स्ट्रक्चर किंवा ब्लिस्टरसारखे काही स्ट्रक्चर यामध्ये दिसतात, फ्रिंग्ड किंवा ब्लिस्टरसारखे स्ट्रक्चर दिसतात. आणि यामुळे हे कॉम लाईक स्ट्रक्चर दिसतं. हे कसं दिसतं स्ट्रक्चर, कॉम लाईक, म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर जे आहे ते कंगव्यासारखं दिसतं, कॉम लाईक स्ट्रक्चर दिसतं. कारण यामध्ये काय असतात अशा प्रकारचे ब्लिस्टर्स असतात म्हणून ते कॉम लाईक स्ट्रक्चर दिसतं आणि म्हणून त्याला कॉम्ड प्लेट असे म्हणतात. त्यासोबत हे दोन जे कॉम्ड प्लेट आपल्याला दिसतात, ही एक कॉम्ड प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे, एकमेकाला अँटेरियर साईडला आपल्याला जोडल्यासारखे दिसतात. आणि त्याचसोबत यामध्ये काही लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स पण असतात. यामध्ये कार्डियाक स्टमकमध्ये इनर साईडला लॅटरली लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स पण दिसतात. त्यानंतर कार्डिओ पायलोरिक स्टमक जे आहे, कार्डिओ पायलोरिक ॲपर्चर जे आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कार्डियाक स्टमक पायलोरिक स्टमकमध्ये ओपन होतं हे जे ॲपर्चर आहे कार्डिओ पायलोरिक ॲपर्चर म्हणतात. हे नॅरो आहे, एक्स शेप्ड आहे, नॅरो आहे, कॅपिटल एक्स शेप्ड आपल्याला दिसतं. आणि हे जे काय ॲपर्चर आहे कार्डिओ पायलोरिक ॲपर्चर हे चार वाल्व्जनं काय झालेलं असतं, हे प्रोटेक्ट झालेलं असतं. हे जे कार्डिओ पायलोरिक स्टमक आहे ते वाल्व्जनं प्रोटेक्ट केलेलं असतं. त्यामध्ये अँटेरियर वाल्व, पोस्टेरियर वाल्व आणि 2 लॅटरल वाल्व्स, म्हणजे अँटेरियर वाल्व्स, पोस्टेरियर वाल्व्स आणि 2 लॅटरल वाल्व्सनं हे जे ॲपर्चर आहे कार्डिओ पायलोरिक ॲपर्चर ते प्रोटेक्ट केलेलं असतं. त्यानंतर यामध्ये दुसरा जो स्टमकचा पार्ट आहे त्याला पायलोरिक स्टमक म्हणतात. पायलोरिक स्टमक कंपॅरेटिव्हली कार्डियाक स्टमकपेक्षा हा आकारानं लहान असा भाग आहे. मग पायलोरिक स्टमक हे नॅरो आहे, स्मॉल आहे आणि त्याचे लॅटरल वॉल जे आहेत पायलोरिक स्टमकचे ते थिक असतात, मस्क्युलर असतात आणि इनवर्ड साईडला आतल्या साईडला फोल्डेड झालेले असतात. आणि परत ह्या पायलोरिक स्टमकची सुद्धा कॅव्हिटी जी आहे ती एका मोठ्या चेंबरमध्ये आणि छोट्या चेंबरमध्ये डिव्हाइड झालेली असते. मोठ्या चेंबरला व्हेंट्रल चेंबर म्हणतात आणि स्मॉल चेंबरला डॉर्सल चेंबर म्हणतात. पायलोरिक स्टमकचे जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये दोन भाग होतात. एक मोठं चेंबर आहे त्याला व्हेंट्रल चेंबर म्हणतात आणि स्मॉल चेंबरला डॉर्सल चेंबर म्हणतात. आणि यावर सुद्धा आपल्याला काही फिल्टर प्लेट दिसतात. या पायलोरिक स्टमकमध्ये आपल्याला काही पायलोरिक फिल्टर प्लेट यामध्ये दिसतात आणि फिल्टर प्लेटच्या सहाय्यानं जे अन्न कार्डियाक स्टमकमधून पायलोरिक स्टमकमध्ये येणार आहे त्याचं फिल्टरिंग करण्याचं काम हे करतात. कारण फिल्टरिंग ॲपरेटस जे आहेत ते फक्त लिक्विड फूड जे आहे ते पुढं पाठवण्याचं काम करतात. लिक्विड फूड जे आहे ते पुढं फिल्टर करून पाठवण्याचं काम पायलोरिक स्टमकमध्ये असलेल्या पायलोरिक फिल्टर प्लेटद्वारे केलं जातं. त्यानंतर आणखी एक यामध्ये ओपनिंग आपल्याला दिसेल, पेअर्ड ओपनिंग असतं. त्या ओपनिंगला हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्टचं ओपनिंग म्हणतात. ओपनिंग ऑफ हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्टचे काही ओपनिंग पण आपल्याला यामध्ये दिसतं आणि ते ओपनिंगमध्ये आपल्याला कुठे ओपन झालं दिसतं तर ते पायलोरिक स्टमकमध्ये आपल्याला ह्याचं ओपनिंग दिसतं, ज्याला ओपनिंग ऑफ हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट्स म्हणतात. हिपॅटो पॅनक्रियाज ही काय आहे, डायजेस्टिव्ह ग्लँड आहे आणि त्याचं ओपनिंग जे आहे ते आपल्याला पायलोरिक स्टमकमध्ये दिसतं. म्हणजे फिल्टरिंग ॲपरेटसच्या पाठीमागं आपल्याला हिपॅटो पॅनक्रियाटिकचं ओपनिंग आपल्याला यामध्ये दिसतं. त्यानंतर ही सुद्धा ओपनिंग आहे ती सुद्धा गार्डेड केलेली असते, याला असा वाल्व असतो.
डॉर्सल चेंबरमध्ये परत आपल्या डॉर्सल चेंबर नंतर येणारा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे पायलोइड स्टमकच्या डॉर्सल जे चेंबर आहे त्यानंतर येणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण मिडगटचा पार्ट येतो. म्हणजे डॉर्सल चेंबर नंतर येणारा पार्ट आहे तो मिडगटचा असतो. म्हणजे पायलोइड स्टमकमधील जे अन्न आहे शेवटी ते मिडगटमध्ये जातं. मिडगट काय आहे? मिडगट ज्याला आपण इंटेस्टाईन असे म्हणतो. इंटेस्टाईन जे आहे ती लॉंग ट्यूब आहे. मिडगट किंवा इंटेस्टाईन जर बघितलं त्यामध्ये आपल्याला एक लॉंग ट्यूब दिसते आणि लॉंग नॅरो स्ट्रेट अशा प्रकारची ट्यूब आहे जी मेडियन लाईनला आपल्याला दिसते बॉडीच्या. यामध्ये जे आहे ते फूड जे आहे ते पुढं पायलोइड स्टमकमधलं फूड जे आहे ते मिडगटमध्ये येतं आणि मिडगट नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला म्हणतात हाइंडगट किंवा त्यालाच आपण म्हणतो रेक्टम. म्हणजे मिडगट नंतर येणारा पार्ट आहे तो हाइंडगटचा ज्याला आपण रेक्टम म्हणतो. आणि रेक्टममध्ये आहे ते अनवॉन्टेड जे मटेरियल आहे ते मटेरियल स्टोअर करण्याचं काम रेक्टममध्ये केलं जातं आणि ज्यावेळेस ते फिल होईल त्यावेळेस ते ॲनसद्वारे जे मटेरियल आहे अनवॉन्टेड मटेरियल किंवा अनडायजेस्टेड मटेरियल ते ॲनसद्वारे शरीराबाहेर टाकलं जाईल. आणखी शेवटी आपल्याला बघायचं यामध्ये हिपॅटोपॅनक्रियास. हिपॅटोपॅनक्रियास ही काय आहे? हिपॅटोपॅनक्रियास डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड आहे. प्रॉनमध्ये आढळणारी एक मोठी डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड आहे ज्याला काय म्हणतात? हिपॅटोपॅनक्रियास म्हणतात. म्हणजे जवळपास सेफॅलोथोरॅसिक कॅव्हिटीचा जो काही एरिया आहे पूर्ण एरिया कव्हर करण्याचं काम हिपॅटोपॅनक्रियास केलं जातं. ही लार्ज आहे, बायलोब्ड आहे आणि अशा प्रकारची ही ग्लॅन्ड आहे डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड हिपॅटोपॅनक्रियास जी सेफॅलोथोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जवळपास सेफॅलोथोरॅसिक कॅव्हिटीचा हा जो काही एरिया आहे तो एरिया मोठा भाग कव्हर करण्याचं काम या ग्लॅन्डद्वारे केलं जातं. आणि ही ग्लॅन्ड स्टमकला सराउंड आपल्या स्टमकच्या भोवती ही ग्लॅन्ड आपल्याला दिसते. म्हणजे स्टमकच्या लॅटरल साईडला, व्हेंट्रल साईडला, पोस्टीरियर साईडला ही ग्लॅन्ड आपल्याला प्रामुख्याने दिसते. आणि ही ग्लॅन्ड जी आहे हिपॅटोपॅनक्रियास ग्लॅन्ड यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या सेल्स दिसतात. ग्रॅन्युलर सेल्स, फर्मंट सेल्स आणि हिपॅटिक सेल्स. हिपॅटोपॅनक्रियासमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल्स दिसतात. ग्रॅन्युलर सेल्स, फर्मंट सेल्स आणि हिपॅटिक सेल्स. आणि यामध्ये जे मटेरियल तयार होतं हिपॅटोपॅनक्रियासमध्ये एन्झाईम तयार होतात. ते एन्झाईम वाहून नेण्याचं काम हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्टद्वारे केलं जातं आणि हे डक्ट आपल्याला या पायलोइड स्टमकमध्ये ओपन झालेले दिसतात. या डक्टद्वारे हिपॅटोपॅनक्रियास पायलोइड स्टमकमध्ये ओपन होते जे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करते. या एन्झाईम्समुळं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट हे मटेरियल जे काय ॲनिमलकडून घेतलं जाणार त्याचं डायजेशन होतं. हे पहिलं काम केलं जातं. हिपॅटोपॅनक्रियासमधले जे काही एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम सिक्रेट झाल्यामुळं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचं डायजेशन होतं. सेकंडरली हिपॅटोपॅनक्रियाचं दुसरं काम असं आहे की हे स्टोरेज ऑर्गन म्हणून काम करतं. हिपॅटोपॅनक्रियास स्टोरेज ऑर्गन म्हणून काम करतं. यामध्ये ग्लायकोजन, फॅट, कॅल्शियम यांचं स्टोरेज केलं जातं. ही सगळी माहिती जी होती आत्ताची आपण घेतलेली ती म्हणजे प्रॉनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधल्या एलिमेंटरी कॅनल आणि हिपॅटोपॅनक्रियासच्या संदर्भात डायजेस्टिव्ह ग्लॅन्डच्या संदर्भातली माहिती होती. मग हिपॅटोपॅनक्रियासच्या सहाय्यानं जे काही एन्झाईम्स पायलोइड स्टमकमध्ये आहेत त्या पायलोइड स्टमकमध्ये आल्यानंतर त्यानंतर ते फूडसोबत मिक्स होतात. एन्झाईम्स मिक्स झाल्यामुळे त्याचं डायजेशन जे आहे ते डायजेशन स्टार्ट होतं आणि त्यामध्ये काही ब्रिस्टल्स आपल्याला मुव्हिंग ब्रिस्टल्स दिसतात. त्या मुव्हिंग ब्रिस्टलच्या सहाय्यानं हे सगळं जे डायजेस्टेड मटेरियल आहे ते काय केलं जातं परत ते फिल्टर केलं जातं. कॉमन प्लेटच्या सहाय्यानं परत फिल्टर केलं जातं. अशा प्रकारे डायजेस्टेड जे मटेरियल आहे पूर्ण डायजेस्टेड मटेरियल परत ॲब्सॉर्ब होतं. राहिले जे काही अनडायजेस्टेड रेसिड्युअल मॅटर आहे ते शेवटी हाइंडगटमध्ये येईल आणि हाइंडगटमध्ये येऊन त्यामधलं परत काही वॉटर जे आहे ते वॉटर रिअब्सॉर्ब केलं जाईल आणि बाकीचं अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे शरीराच्या बाहेर ॲनसद्वारे टाकलं जाईल. तर ही सगळी माहिती होती प्रॉनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भातली. यानंतर आपल्याला आणखीन असेच काही व्हिडिओ प्रॉनच्या संदर्भातले पाहायचे आहेत.